हे मित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमः. शिवशनाथ मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर माझ्या धर्मकरम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आपल्या सनातन हिंदू धर्मातील सर्व वार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास एकादशी व्रतासंबंधी कथा ऐकवण्याचा प्रयत्न करणार आहे. तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती आहे की येणाऱ्या एकादशी निमित्त आपण ही कथा ऐकावी आणि माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. मित्रांनो, शालिवाहन शके 1945, शोभन नाम संवत्सर, दक्षिणायन वर्ष, भाद्रपद मास, कृष्ण पक्ष. मित्रांनो, इंदिरा एकादशी मंगळवार दिनांक 10 सप्टेंबर 2023 रोजी आहे. तिथी किती वाजता सुरू झाली व संपली याचा विचार करू नका. मित्रांनो, इंदिरा एकादशी. मित्रांनो, या इंदिरा एकादशी निमित्त हरिवासर काळ कालच संपलेला आहे, अर्थात सोमवार आहे. म्हणजे एकादशी जी आहे ती मंगळवारी आणि बुधवारी ज्या वेळेला आपण उपवास सोडण्याची आपल्याला वेळ येईल त्यावेळेला मंगळवारीच ही तिथी संपलेली असणार आहे, कारण सोमवारी सुरू होते आणि मंगळवारी संपते. या वेळेपर्यंत मित्रांनो, आपण तिखट मीठ खाल्लेले नसतात. बुधवारी सकाळी ज्या वेळेला आपण पूजेला बसाल त्या वेळेपर्यंत, पूजा संपन्न होईपर्यंत, उपवास सोडेपर्यंत मीठ खाल्लेले नसावे, अन्यथा आपला उपवास बाटला म्हणून समजावे. मित्रांनो, अर्थात सूर्योदयानंतर खायला काहीच हरकत नाही. ज्या वेळेला मीठ खाल किंवा मिठाचा एखादा पदार्थ खाल त्यावेळेला आपला उपवास संपला. तो बाटला म्हणून होणार नाही, कारण काय की जी एकादशी आहे ती सूर्योदयानंतर संपते. सकाळच्या पूजेनंतर आपण उपवास सोडू शकता. जर आपण आपल्या देवतेला जो नाश्ता बनवलेला आहे तो नाश्ता जर आपण दाखवत असाल आणि तोच प्रसाद म्हणून घेत असाल, तर त्याच पद्धतीने मी ज्या वेळेला एकादशी प्रत्येक एकादशीच्या वेळेला सांगतो त्याच पद्धतीने आपण तो स्वीकारायचा आहे. एकादशी वा द्वादशीला दान धर्माची जी संधी मिळेल आपल्याला, ती मात्र आपण कधीही सोडायची नाही, मग तो एकादशीला असो किंवा द्वादशीला असो. म्हणजे उपवास सोडण्या अगोदर, उपवास सूर्योदय ते सूर्योदयापर्यंत आपण जो उपवास पकडतो त्या उपवासाच्या दरम्यान आपल्याला संधी सोडायची नाही. सूर्योदय जरी झाला दुसऱ्या दिवशी तरी देखील आपण ब्राह्मण देवतांचे पूजन करतो, त्यांना काही दान धर्म देतो जर बोलावलेले असेल तर. तोपर्यंत तर आपल्याला उपवास सोडता येणार नाही, म्हणून आपण दान धर्माची संधी सोडायची नाही, हे मला तुम्हाला आवर्जून सांगायचे आहे. मित्रांनो, मित्रांनो, आता ह्या इंदिरा एकादशी व्रतासंबंधी आपल्याला थोडक्यात कथा सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. सत्य धार्मिक कथा मित्रांनो, असं नाही की नुसतीच कथा आहे, भाकड कथा वगैरे असं नाही. तर सत्ययुगामध्ये महिष्मती नगरामध्ये एक विष्णू भक्त राहत. त्याचे नाव इंद्रसेन होते. आता हा राजा होता त्या नगरीचा, त्या राज्याचा, आणि तो धार्मिक मार्गाचा होता, भक्ती मार्गाचा होता. विष्णू भक्त असल्यामुळे सुखी आणि समाधानी होता. त्याचे घर, राज्य सर्व सुख संपत्तीने भरलेले होते. पुत्र पौत्रांनी भरलेले होते. त्याला कशाचीच कमी नव्हती मित्रांनो. तर या राजाला एकदा रात्री स्वप्न पडले आणि स्वप्नात त्यांनी पाहिले की आपले वडील जे आहे हे स्वर्गवासी होऊन बरेच वर्ष लोटली, तरी देखील ते अजूनही नरक यातना भोगत असल्याचे त्यांना दिसले राजाला.
आता दिसल्यानंतर त्यांनी आपल्या पुत्राला, मुलाला म्हणजे राजाला विनंती केली, की "मला या नरकातून बेटा लवकर सोडव. मला खूप त्रास होत आहे. मला खूप दुःख होत आहे. माझ्याकडे कोणीच लक्ष देत नाहीये. म्हणून शेवटी तुला स्वप्नात येऊन मी सांगत आहे, की मला या यातनेतून सोडव. माझं दुःख कमी कर. मला पुढचा मार्ग माझा मोकळा कर. असा काहीतरी उपाय शोधून काढ, जेणेकरून माझा मार्ग मला पुढं मोकळा होईल आणि मी पुढे, पुढे, पुढे जात राहील." तर यावर आता ज्यावेळेला सकाळी मग राजा जागे झाला, तर त्याला तो विचार करू लागला, की स्वप्न तर मला जे पडले आहे ते बरोबर आहे. त्यात काही अ, अ, चुकीचे आहे अशातला भाग नाही किंवा ते खोटे आहे असेही नाही. मग आता काय करायला हवं? तर यावर उपाय म्हणून राजाने लगेच दुसऱ्या दिवशी नारद ऋषींना जाऊन त्यांची भेट घेतली. त्यांना भेटले ते. नारद ऋषींना भेटल्यानंतर त्यांनी रात्रीचे जे काही स्वप्न पडले होते, ते स्वप्न यथाकथित त्यांना अ, सांगितली आणि यावर उपाय म्हणून आपण नक्कीच मला मार्ग दाखवा, अशी त्यांनी राजाने विनंती केली. इंद्रसेन राजाने नारद ऋषींना. तर नारद ऋषींनी आपल्या देवदृष्टीने जाणले, की खरोखरच राजा इंद्रसेनचे पिता महेंद्रसेन हे नरकात पिचत पडले आहेत. आजही ते त्याच स्थितीत आहेत. तर आपल्या वडिलांची सुटका करण्यासाठी नारदांनी राजाला एक चांगला मार्ग सांगितला. भाद्रपद कृष्ण पक्षात येणारी इंदिरा एकादशीचे महत्त्व समजावून सांगितले आणि पितृपक्षात येणाऱ्या एकादशीच्या व्रताने आपल्या वडिलांना भगवान विष्णूच्या कृपेने सद्गती मिळू शकते. राजा नारदांचे बोलणे समजून गेला आणि त्याच्या डोक्यात प्रकाश पडला, की आपण एकादशीचे व्रत काही करत नाही. विष्णू भक्ती करतो, पण उपवास-तापास करत नाही. म्हणून नारदांनी त्याला सांगितले, की "तू एकादशी व्रतचा स्वीकार कर आणि येणारी जी काही एकादशी आहे, भाद्रपद पक्षातली, पितृपक्षातली, महालय काळातली पितरांच्या त्या पासून तू सुरू कर आणि या पहिल्याच एकादशीचे तुला फळ मिळणार आहे. भगवान विष्णू तुला ते प्रदान करणार आहे." आपल्या वडिलांना भगवान विष्णूच्या कृपेने सद्गती मिळू शकते, हे त्याला समजले. राजा इंद्रसेनाने भाद्रपद महालया पर्वात येणाऱ्या या इंद्रा एकादशीचे व्रत नियमांचे पालन करून संपन्न केले मित्रांनो. आपल्या पूर्वजांच्या नावे त्याने या एकादशी निमित्त दान धर्मही केला मित्रांनो. ब्राह्मण देवतांना प्रसन्न करून घेतले. गोरगरीब व गरजवंतांना अस्त्र व अन्न, वस्त्र पितरांच्या नावे देऊन संतुष्ट केले मित्रांनो. त्यांचेही आशीर्वाद राजाच्या पुण्यकर्मात जमा झाले मित्रांनो. द्वादशीला देखील राजाने ब्राह्मण देवतांना आमंत्रित करून त्यांचे देवपूजेनंतरच त्यांचे पूजन वगैरे सर्व करून त्यांना अन्न, वस्त्र, जानवे-जोड आणि दक्षिणा योग्य ती त्यांना रत्न, जवाहिरे त्यांनी प्रदान केली. आणि महत्त्वाचे म्हणजे राजाने पूर्ण उपवास काळामध्ये ओम विष्णवे नमः, ओम विष्णवे नमः, ओम विष्णवे नमः असा मंत्र ते पुटपुटत राहिले मित्रांनो. त्यांनी एक क्षणही असा वाया जाऊ दिला नाही, की त्या वेळेमध्ये त्यांनी भगवान विष्णूचे नाव घेतले नाही. ओम विष्णवे नमः, ओम विष्णवे नमः या मंत्राचा जप ते सारखे रात्रंदिवस करत राहिले मित्रांनो. आणि विशेष म्हणजे रात्री जागरण केले त्यांनी. भजन, कीर्तन करून भगवान विष्णूला प्रसन्न करून घेतले मित्रांनो. तसे त्यांनी ब्राह्मण देवतांना काही बोलावलेले होते रात्रीच्या वेळेत. त्यांच्या माध्यमातूनच त्यांनी ही रात्र सर्व जागून काढली. परिणामी भगवंतांनी या कर्माचे फळ राजाला प्रदान केले मित्रांनो.
आणि राजाला त्यांनी भगवंताने बोलून दाखवले मित्रांनो, की तुझ्या वडिलांनी जी चूक केली आहे, त्यांनी एकादशीचा एकादशीचा त्यांनी भंग केला आहे. त्यांनी उपवास पाठवला आहे. तर ही अशी चूक तुझ्याकडून होऊ नये राजन, ही अपेक्षा आहे. राजा इंद्रसेनाची मनीषा भगवंताने मग पूर्ण केली आणि पितामह महेंद्रसेनाला आपल्या वैकुंठात स्थान दिले मित्रांनो. गरुडावर बसून त्यांना आपल्या लोकांमध्ये पोहोचवले मित्रांनो. राजाने हे सगळे आपल्या डोळ्यांनी पाहिले मित्रांनो आणि त्यांना विश्वास एकदम पटला आणि ते श्रद्धा त्यांची दृढ झाली, आणखी दृढ झाली मित्रांनो. राजा इंद्रसेन भगवंतासमोर नतमस्तक झाला मित्रांनो. त्याच रात्री राजा महेंद्रसेनाने आपल्या मुलाचे आभार मानले. स्वप्नात जाऊन त्यांना दृष्टांत दिला, की "धन्य, धन्य पुत्र हो, की तू माझी या नरकातून सुटका केली, त्यामुळे तुला लाख लाख धन्यवाद. आता मी विष्णू लोकामध्ये वास करतो आहे. एकादशी व्रताचे हे मला पुण्य फळ जे आहे ते मिळालेले आहे. जी काही थोडीशी अ, कमतरता होती तू भरून काढलीस, त्याबद्दल तुझे मी परत एकदा धन्यवाद देतो आणि तुझे म्हणजेच आपले पुत्र, पौत्र हे सर्व सुखी, समाधान, आनंदात राहो. सर्व काही तुला ऐश्वर्य भोगायला मिळो. पण एक लक्षात ठेव राजन, की भगवंताला कधी विसरू नकोस. आणि महेंद्रसेन असे सांगून अंतर्धान पावले मित्रांनो स्वप्नामध्ये. तर मित्रांनो अशी ही ज्याला पितृ एकादशी देखील म्हटलेलं आहे, इंद्र एकादशी व्रत कथा जी आहे, ही कथा या ठिकाणी अशा पद्धतीने सांगितली आहे मित्रांनो. तर ही सत्य कथा आहे, धार्मिक सत्य कथा आहे मित्रांनो. तर याचे सार आपण काय घेणार आहोत मित्रांनो? लक्षात घ्या मित्रांनो. जर आपण कुठल्याही धार्मिक विधीचा आचरण करत असाल, धर्माचरण करत असाल, तर ते तंतोतंत नियमात राहून करायचे आहे मित्रांनो. असे नाही की केले आणि झाले, गेले असं नाही. ते नियम आहेत, त्या नियमाला मोडू नका, तोडू नका मित्रांनो. जर आणि आपल्याला जर नियम पाळता येत नसेल, तर तुम्ही अशा करण्याच्या मागे लागू नका. मला तर हेच म्हणावसं वाटतंय. कारण जवळ-जवळ 99% लोक मित्रांनो, उपवास म्हटले, एकादशी म्हटले, की साबुदाणा खिचडी ही खातातच आणि त्यात तिखट मीठ टाकतातच. तर मला सांगा, आज तुम्हाला या कर्माचे फळ तुम्हाला आज नाही मिळणार. हे कर्माचे फळ तुम्हाला जसे महेंद्र सेनाला त्याच जन्मात मिळाले का? नाही मिळाले. त्याला ते कितीतरी जन्म त्याचे त्यानंतर त्याची सुटका झाली नाही झाली, पण त्याला लगेच मिळालं नाही. त्याच्या कितीतरी वर्षानंतर त्याला ते फळ मिळाले मित्रांनो. आणि ते फळ कोणाला? त्याला तर खिसपत नरकामध्ये राहावंच लागलं. पण त्याच्या पुत्राला देखील त्याचा त्रास होऊ लागला. तर असे आपल्या बाबतीत घडू नये मित्रांनो. म्हणून एकादशी व्रत करणार असाल, तर पूर्ण नियमात राहून करा. कोणताही उपवास असो, मग तो संकष्ट चतुर्थी असो, एकादशी असो किंवा अजून कुठला पंचमी असो, दशमी असो, प्रदोष असो, चतुर्दशी, शिवरात्री असो, कुठलाही असो. जे काही त्या नियमात सांगितलेले आहे धर्मशास्त्रामध्ये, ते नियमांचे पालन करूनच करावे. जर भुकेवर आपल्याला कंट्रोल राहत नसेल, तर धर्मशास्त्राने आपल्याला सूट दिलेली आहे, की फळांचा रस घ्या. कितीही फळे खा. 1 किलो खा, 2 किलो खा, जेवढे खातील तुम्हाला लागेल तेवढे खा. त्यांचा रस प्या किंवा दूध आणि दुधाचे पदार्थही घेऊ शकता आपण. दूध हे पूर्ण अन्न आहे. 1 ग्लास दूध म्हणजे एका पूर्ण ताटा एवढे ते अ, त्याची बरोबरी होते. एका ताटाबरोबर 1 ग्लास दूध. मग आपल्याला ते घ्यायला काय हरकत आहे? दही देखील आपण घेऊ शकता. म्हणजे ताक घेऊ शकता. जे काही त्याचे उत्पादन आहेत, दुधापासून बनणारे पदार्थ आहेत, हे सर्व आपण काही घेऊ शकता. तुमची भूक शमणार नाही अशातला भाग नाही.
पण आपल्या जिभेला जी चटक लागलेली असते, सवय लागलेली असते, तिखट मीठ खाल्ल्याशिवाय आपल्याला जेवल्यासारखे वाटत नाही. असे अनेक लोक म्हणत असतात मित्रांनो. म्हणून ते उपवास बाटला तरी चालेल, पण आपण तिखट पदार्थ खाल्ल्याशिवाय राहत नाही, राहणार नाही. तर अशा लोकांना शेवटी दुःख भोगावे लागणारच, हे या कथेतून आपल्याला दिसते मित्रांनो. तर धन्यवाद मित्रांनो. आजच्या ह्या पितृ एकादशी अर्थात इंदिरा एकादशी व्रत कथा संबंधीचा जो व्हिडिओ आहे, तो मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल, तर कृपा करून आपण माझ्या मताशी आपण सहमत असाल, तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. आपले कुटुंब, मित्र, परिवाराशी शेअर करा. मित्रांनो, एक सूचना द्यावीशी वाटते. आपण आपल्या वडिलांच्या मृत तिथीनुसार पिंडदान युक्त श्राद्ध कर्म पंडितामार्फत विधिवत करायचे आहे. दुपारी 2 ते 4 या वेळेत. हा वेळ म्हणजे अपराह्न काळ आहे मित्रांनो. दिवसाचा हा 4था भाग आहे मित्रांनो, 5 भागापैकी. जर घरी करत नसाल, आपल्याला कुठे शास्त्रमान्य अशा तीर्थक्षेत्री करायचे असेल, तरी ते आपण करू शकता मित्रांनो. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा. पण आपल्या वडिलांच्या मृत तिथीनुसार पिंडदान श्राद्ध कर्म पंडितामार्फत विधिवत करा मित्रांनो. जाऊ द्या दक्षिणा गेली तर हरकत नाही मित्रांनो. जर आपल्या पितरांसाठी जर आपल्याला हे अ, खर्च नाही करायचा मित्रांनो, तर मग आणखी कशासाठी करायचा? कारण जे खर्च करून आपल्याला त्याचे कितीतरी पटीने आपल्याला सुख, समाधान, शांती मिळणार आहे, वैभव मिळणार आहे, ऐश्वर्य मिळणार आहे. कुठे आहे आपल्या कुटुंबात एखादे अ, विवाह थांबले असतील किंवा संतती होत नसेल, नोकरी व्यवसायात काही नुकसान वगैरे होत असेल, तर हे सगळे भरून निघते. याची आपण काळजी करू नका. तुम्ही फक्त कर्म करा मित्रांनो. शास्त्र सांगते त्याप्रमाणे कर्मकांड करा, धार्मिक कर्मकांड करा आणि आपले भले करून घ्या मित्रांनो. साधा पितरांची सद्गती मित्रांनो. हे पितरांच्या सद्गतीमध्येच आपली प्रगती दडलेली आहे, हे माझे आपल्याला आवर्जून सांगणे आहे मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. शिवकल्याण. हरी ओम शिवा. महादेवा.